brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. 3-3.5 तास या ठिकाणी प्रचार सोडून बंद खोलीत कोंडून ठेवलं. माझं ऑफिस तपासलं, माझी हॅरेसमेंट झाली. मला जेरबंद गेली 8 दिवस जेरबंद करण्याचं चाललेलं आहे. माझ्या लोकांना जेरबंद का आज पोलीस स्टेशनला माझे सगळे उमेदवार दिवसभर बसवून ठेवले. आपल्यासोबत सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आहेत. बापू, उत्तर सभा झाली आणि लगेचच तुम्ही ऑफिसमध्ये येत नाही तोपर्यंत या ठिकाणी तपासणी पथक आलं. काय ही सगळं चाललंय? तुम्ही दादागिरी, दहशतवाद सगळ्या गोष्टी भाषणामध्ये बोलून दाखवल्या होत्या. साम दाम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी अवलंबते का? आज या ठिकाणी माझी जाहीर सभा झाल्यानंतर कारण नसताना मला गेली 3-3.5 तास या ठिकाणी प्रचार सोडून बंद खोलीत कोंडून ठेवलं. माझं ऑफिस तपासलं, माझी हॅरेसमेंट झाली. हे पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांची कटकारस्थानं आहेत. या बाबतीत मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा यांच्यावर तक्रार करणार आहे. अशा पद्धतीनं पक्षाच्या काम करणाऱ्या लोकांना त्रास देणे बरोबर नाही. आणि ही निवडणूक मला जेरबंद गेली 8 दिवस जेरबंद करण्याचं चाललेलं आहे. माझ्या लोकांना जेरबंद का आज पोलीस स्टेशनला माझे सगळे उमेदवार दिवसभर बसवून ठेवले. त्यांना प्रचार करू दिला नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊन पाया पडून, हातापाया पडून माझे उमेदवार सोडवून आणले. काही उमेदवारांना सोलापूरला घेऊन गेले, काहींना मंगळवेढला घेऊन गेले. सगळी निवडणूक ही यंत्रणा आमची उद्ध्वस्त करायला लागलेली आहे. आणि लोकशाहीला ही मारक आहे असं घडूनही राज्यात कुठंच घडूनही. आणि ह्या मला झालेला त्रास हा माझ्या जिवारी लागलेला आहे. बापू, एकटंच तुम्ही लढताय, कोणीही तुमच्या बाजूनं नाही. महायुतीत असताना देखील तुम्हाला एकटं पाडलं. आता एवढी का भीती वाटते? हे सगळे सांगोल्याच्या जनतेनं मला जीवनभर भरभरून प्रेम दिलेलं आहे. जनता माझ्या बाजूला आहे. आणि ह्या विरोधकांना पराभव दिसायला लागल्यामुळं त्यांनी आता ही निवडणूक अशा पद्धतीने वेगळ्या वळणावर घेऊन चाललेत. कार्यक्रम प्रचंड त्रास आम्हाला सुरू आहे. तरी मला खात्री आहे माझी जनता मला निवडून देणार, माझ्या उमेदवारांना निवडून देणार. कारण हा तालुका स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू यांनी चालवलेला तालुका आहे. स्वाभिमानी जनता आहे. आमची जनता हे सहन करणार नाही. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, सांगोला.